पालघर येथून विरारकडे जाणाऱ्या एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहन चालकाने धडक दिल्याने अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। वाहन चालकाचा शोध घेण्याचे काम पालघर पोलीस करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार पालघर शहराच्या बायपास रस्त्यावर सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पालघर शहराच्या बाहेरील भागातून माहीमकडे जात असताना टेंभोडेकडे जाणाऱ्या मार्गाच्या काही अंतर पुढे महेश शांताराम पाटील राहणार नारंगी विरार यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिल्याने ते या बायपास मार्गाच्या दुभाजकाला धडकले। या अपघातामध्ये महेश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले, मात्र अपघात प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती न सापडल्याने हा अपघात स्वतः रस्त्यावरून घसरून झाला आहे का की या रस्त्यावर असणाऱ्या मोकाट जनावरांच्या धडकेमुळे झाला, याविषयी प्रथम तपास सुरू केला आहे। दरम्यान या दुचाकी स्वाराला एका 4 चाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत। पालघर बायपास रस्त्यावर अनेक मोकाट जनावरे असून त्यांची धडक बसून अथवा त्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे अपघात होत असतात। शिवाय या मार्गी केवळ दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून त्यामुळे देखील अपघात होण्यामागील कारण ठरत आहे। या बायपास मार्गिकेवर अनधिकृत मासळी बाजार तसेच खाऊ गल्ली उभारण्यात आल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंगमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे प्राण जात आहे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।